आपल्याला आज आपल्या सिलेबसचा जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे समाजशास्त्राचा उदय. आणि जर ऍक्च्युअल हेडिंग आपण बघितलं सिलेबस मधलं तर असं आहे की आधुनिकता, युरोपमधील सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय. या टॉपिक मध्ये आपण जो काही अभ्यास करणार आहोत हा सगळा अभ्यास आपल्याला समाजशास्त्राचा उदय याच्यावर फोकस ठेवून करायचा आहे बरं का. काय करायचंय, आपला सगळा फोकस कुठे असेल की समाजशास्त्राचा उदय कसा घडून आला आणि त्यासाठी काय कारणीभूत ठरलं तर त्या युरोपमध्ये निर्माण झालेली आधुनिकता आणि आधुनिकता ज्याच्यामुळे निर्माण झाली ते सामाजिक परिवर्तन. थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी आपण इथे पुढच्या स्लाइड मध्ये पण तुम्हाला हे सांगितलंय बघा की पहिल्यांदा युरोपमध्ये सामाजिक परिवर्तन घडून येतं. त्याची सुरुवात होते इसवी सन 14व्या शतकामध्ये. हे सामाजिक परिवर्तन आहे. त्या सामाजिक परिवर्तनामुळे युरोप हा आधुनिक बनायला लागतो आणि जी आधुनिकता समाजामध्ये निर्माण होते त्याच्यामुळेच समाजशास्त्राचा उदय घडून येतो. जवळपास 18वं ते 19वं शतक ही सगळी प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये समाजशास्त्राचा उदय आपल्याला पाहायला मिळतो. मग अगोदर या स्टेटमेंटकडे जाण्याच्या अगोदर अजून थोडंसं पाठीमागे येऊयात. ते म्हणजे समाजशास्त्राचा उदय हा त्याची जर मुळं बघितली आपण तर ती मुळं कुठे आहेत, या सामाजिक परिवर्तनामध्ये. जे सामाजिक परिवर्तन युरोपमध्ये घडून आलं त्याच्यामध्ये समाजशास्त्राच्या उदयाची मुळं आहेत. आणि आधुनिकता काय आहे, ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून युरोपियन समाज बदलला आणि म्हणूनच समाजशास्त्राचा उदय घडून आला. का घडून आला, कारण जो पारंपरिक युरोप आहे मध्ययुगीन, पारंपरिक मध्ययुगीन हा जो युरोप आहे नाही का, तो कसा बनला, तो आधुनिक बनला. हा तो आधुनिक युरोप बनतोय. पण हे एका दिवसात एका रात्रीमध्ये घडलं का, नाही. यासाठी बऱ्याच शतकांचा कालावधी लोटला गेला लागला आणि म्हणून हे क्रांतीच्या स्वरूपात अचानकपणे परिवर्तन नाहीये, हे प्रक्रियेच्या स्वरूपात परिवर्तन आहे. प्रोसेस जी दीर्घकाळ चालते. क्रांती एका दिवसात किंवा काही वर्षामध्ये, वर्ष खूप झाली, काही महिन्यांमध्ये ती घडून येते, ती अचानक घडून येते. पण प्रक्रिया बराच काळ चालत असते. ही प्रक्रिया कुठून चालली, 14व्या शतकापासून ती सुरू झाली ते अगदी 19व्या शतकापर्यंत ती कंटिन्यू चालत राहील, 1850 पर्यंत. आणि ह्या प्रक्रियेमधूनच झालं काय, युरोप हा पारंपरिक युरोपकडून आधुनिक युरोप बनला. आणि युरोपचं हे रूपांतरण जे घडलंय पारंपरिक युरोपकडून आधुनिक युरोपमध्ये, हे जे रूपांतरण घडलं ती सुद्धा प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, आधुनिकीकरणाची प्रक्रिया. आधुनिकीकरणाची प्रक्रिया. आणि या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला कोण कारणीभूत ठरलं? आधुनिकीकरण हे ऑटोमॅटिक घडून आलं का, जसा पावसाळा येतो तसं हे घडलं का, नाहीये. पावसाळ्याच्या मागे सुद्धा काही कारणं असतातच. मग आधुनिकीकरण घडण्याची ही प्रक्रिया जी आहे ती सुद्धा वेगवेगळ्या घटनांमुळे घडून आली आहे. वेगवेगळ्या घटना घडल्या युरोपमध्ये म्हणून ते घडलं, म्हणून ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. ह्या वेगवेगळ्या कुठल्या घटना आहेत, त्याला त्यांनी शब्द वापरलाय, ह्या आहेत ऐतिहासिक घटना. ह्या आहेत ऐतिहासिक घटना. आणि ह्या वेगवेगळ्या घटना आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा 14वं शतक आहे ज्यामध्ये पुनर्जागरणाची घटना आहे, है ना. पहिली घटना पुनर्जागरणाची आहे. दुसरी घटना कोणती आहे, 15व्या शतकातली महत्वपूर्ण धर्म सुधारणेचा कालखंड आहे, धर्म सुधारणेची घटना आहे. तिसरा प्रबोधन युग जे 16व्या शतकात सुरू होतं. खरं तर प्रबोधन युग हे कंटिन्युअसली चालतंय 16 ते 18व्या शतकापर्यंत. ही जी औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्य क्रांती ज्या आहेत ना,
ह्या सगळ्या या प्रबोधन कालखंडाच्या मध्येच घडलेल्या आहेत. पण आपल्याला समजावं, सोपं जावं, शिवाय आयोग काय करतं, आपल्याला सेपरेट सेपरेट क्वेश्चन विचारतं, म्हणून आपण त्याला वेगळं केलं. अदरवाईज प्रबोधन युगाचा कालखंड हा 16 ते 18व्या शतकापर्यंत आहे. काही पुस्तकामध्ये तुम्हाला असं सापडेल की ते कन्फ्यूज आहेत. म्हणजे ते कन्फ्यूज कसं आहे त्यांचं, की ते रेनेसालाच म्हणजे या पुनर्जागरणालाच प्रबोधन हा शब्द पर्यायवाची म्हणून वापरतात. पण तुम्ही असं करायचं नाही. पुनर्जागरण म्हणलं की 14वं शतक लक्षात ठेवायचं आणि प्रबोधन म्हणलं की 16वं शतक लक्षात ठेवायचं. प्रबोधन वेगळं आणि पुनर्जागरण वेगळं. ठीक आहे. त्यानंतर घडून येते फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यानंतर घडून येते औद्योगिक क्रांती. आणि ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, या घटनांमुळेच काय होत आहे, युरोपच्या पारंपरिक स्वरूपाला छेद मिळतो, छेद दिला जातो, आव्हान केलं जातं. आणि जो पारंपरिक विचारांचा स्वरूपाचा जो युरोप आहे तो हळूहळू हळू बदलायला लागतो. आणि तो कसा घडतो, आधुनिक स्वरूपामध्ये तो घडतो. येस. सो करते लक्षात येते का की ह्या ऐतिहासिक घटना, रेनेसा पुनर्जागरण, दुसरी धर्म सुधारणा, तिसरी प्रबोधन, चौथी फ्रेंच आणि पाचवी औद्योगिक, अशा ज्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत, या घटनांच्या पोटीच काय होत आहे, युरोपचं पारंपरिक स्वरूप दूर व्हायला लागतंय आणि तो आधुनिक बनायला लागतोय. ही जी प्रक्रिया आहे त्यालाच काय म्हणतात, आधुनिकीकरणाची प्रक्रिया. आणि ह्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून युरोपमध्ये जे जे काही रूपांतर घडून आलं, ठीक आहे, मग आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, ह्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये जे जे काही घडलं ते दोन प्रकारचं आहे. एक, काही चांगले बदल पण आहेत, काही नकारात्मक बदल पण आहेत. येते लक्षात. आणि मग ह्या प्रक्रियेमध्ये जे जे काही चांगले बदल घडले, काही नकारात्मक सुद्धा घडले. जसं फ्रेंच राज्यक्रांती, तिने स्वातंत्र्य, समता, बंधुता सारखी मूल्य पण आपल्याला दिली, पण त्याच वेळेस अमाप अशा पद्धतीने रक्तपात आणि हिंसाचार पण घडला. समाजात अस्थिरता पण त्या ठिकाणी अनुभवायला आली. मग हे जे नकारात्मक परिणाम आहेत, पण सकारात्मक पण आहेत. ह्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा अभ्यास करणं हे गरजेचं वाटू लागलं या काळात. या काळामध्ये अनेक शास्त्र होती. जसं तत्वज्ञान होतं, इतिहास होतं, भूगोल होतं, इकॉनॉमिक्स होतं. पण ते शास्त्र कसे आहेत बघा, ती स्पेशल सायन्सेस आहेत. इकॉनॉमी फक्त इकॉनॉमिक सेक्टरचा अभ्यास करतं, पॉलिटिकल सायन्स फक्त पॉलिटिक्सचा अभ्यास करतं, हिस्ट्री फक्त हिस्टॉरिकल ऍस्पेक्टचा अभ्यास करतं. असं कुठलंच हे शास्त्र नाहीये की जे समाजाचा सर्वांगीण अभ्यास करेल. पण ह्या ज्या घटना होत्या मित्रांनो, ह्या सगळ्या घटना ह्या फक्त आणि फक्त कोणी राजकारण परिणाम केलाय, कोणी धर्मावर परिणाम केलाय असं नाहीये. ह्या प्रत्येक घटनेने समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तन आणलंय. आणि युरोप बदलतोय असं जेव्हा आपण विधान करतो, दामिनी, आपण जेव्हा युरोप बदलतो असं आपण जेव्हा विधान करतोय, तेव्हा आपण असं म्हणत नाही युरोपचं फक्त राजकारण बदलतंय. आपण असं म्हणतोय की अख्खा युरोप बदलतोय, म्हणजे युरोपच्या सर्व क्षेत्रांचा कायापालट होतोय. बरोबर ना. मग सर्व क्षेत्रांचा कायापालट होतोय, तर राज्यशास्त्र मात्र म्हणतं की नाही, आम्ही फक्त राजकारणाचा अभ्यास करणार, बाकीचं आमचं काही क्षेत्र नाही आहे की नाही. इकॉनॉमिक्स काय म्हणणार, आम्ही फक्त अर्थकारणाचा अभ्यास करणार, आमचं ते समाजाचं काही घेणदेण नाही, धर्म कसं आम्ही कसं जाऊ तिकडे. पण ह्या सर्वांचा सर्वांगीण अभ्यास होणं हे पण गरजेचं आहे ना. असं कुठलंच शास्त्र नाहीये. आणि या गरजेपोटी मग काय होतं, समाजशास्त्राचा उदय घडून येतो. काय होतं, समाजशास्त्राचा उदय घडून येतो या ठिकाणी. समाजशास्त्राचा उदय घडून येतो, येते लक्षात. मग आपल्या हेडिंग कडे जाऊया. आपल्या टॉपिकचं बघा नाव काय आहे, आधुनिकता, युरोपमधील सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय, आहे का. आता हे कसं पाहिजे होतं की युरोपमध्ये सामाजिक परिवर्तन कसं आलं, त्या सामाजिक परिवर्तनामुळे युरोप आधुनिक कसा झाला, नाही का. आणि याच आधुनिकतेचा जो परिणाम आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्राचा उदय कसा झाला. कळली प्रोसेस. सो या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे की युरोपमध्ये परिवर्तन कसं आलं, त्या परिवर्तनामुळे आधुनिकता कशी निर्माण झाली, या आधुनिकतेपोटी जे काही सकारात्मक नकारात्मक परिणाम घडून आले त्यांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्राचा उदय कसा झाला. आता
त्यामुळे काय होणार आहे, जोपर्यंत समाजशास्त्राचा उदय होत नाही तोपर्यंत आपण त्या मध्ययुगीन युरोप आणि त्याच जवळचा हा आधुनिक युरोप म्हणजे 14व्या शतकाच्या अगोदरचा कालखंड घ्या थोडासा, ते 19व्या शतकापर्यंतचा युरोप, ह्या इतिहासामध्येच आपण जास्तीत जास्त काळ आपला वेळ तिथे व्यतीत करणार आहोत. त्यामुळे थोडेफार काळ असंही वाटू शकतं हे सोशलॉजीचं लेक्चर आहे का हे हिस्ट्रीचं आहे, हा असंही वाटू शकतं. पण कुठलंही सोशल सायन्स घ्या, त्याची जी मुळं आहेत किंवा त्याचा प्रभाव आहे ना तो ह्याच काळाचा आहे, म्हणून आपल्याला तिकडे जावंच लागतं. ठीक आहे, चला कुणाकुणाला यायचं युरोपला? सगळ्यांनाच जायचं नाही का? हा, मग इथे एक स्टेटमेंट आहे बघा, इतिहास ही समकालीन समाज पाहण्याची खिडकी आहे. इतिहास ही समकालीन समाज पाहण्याची खिडकी आहे. म्हणजेच जर आपण बघितलं इंग्लिशमध्ये बघा, हिस्ट्री इज द विंडो टू सी कंटेम्पररी सोसायटी. आपल्याला जर आजचा समाज समजून घ्यायचा, आपल्या अवतीभोवती जे काही चाललेलं आहे हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, त्याच्या मुळाकडे जावं लागतं, म्हणजे इतिहासात जावं लागतं, आहे की नाही? आणि इतिहास ती खिडकी आपल्याला देतो. त्या खिडकीतून आपण मग आज जाऊन बघू शकतो की त्या काळात काय होतं. हा, म्हणून आजचा समाज समजून घ्यायचा आहे तिकडे जा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज आपल्याला काही स्त्रियांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत तर त्या फक्त आज निर्माण नाही झाल्या, त्याची मुळं आपल्याला शोधावी लागतील इतिहासामध्ये. मग जायचं इतिहासामध्ये, आणि इतिहास हे काय, एक विंडो आहे, एक खिडकी आहे ज्यातून आपण डोकावून बघायचं, आपल्याला सगळं सापडेल. सो समकालीन समाज अनुभवायचा आहे तर इतिहासात जायचंय आणि इतिहासात जाऊन ते पाहायचंय. अगदी तशाच पद्धतीने आपल्याला समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे पाहायचं असेल तर कुठे जावं लागेल, पुन्हा इतिहासात. ओके, ते जायचंय इतिहासात. मग आता पुढे जात असताना आपल्याला काही मुद्दे त्या ठिकाणी पाहायचे. ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे समाजशास्त्राचा उदय झाला आपण असं म्हटलं, बरोबर ना? ह्या आकृतीमध्ये बघा, ह्या सगळ्या घटना आहेत, या घटनांमुळे परिवर्तन आलं, आधुनिकीकरण सुरू झालं आणि समाजशास्त्राचा उदय झाला. पण ही जी स्लाइड आहे, ही स्लाइड बघा काय इथे, एम फ्रान्सिस यांच्या मतानुसार, त्यांचं पूर्ण नाव एम फ्रान्सिस अब्राहम असं आहे. एम फ्रान्सिस यांच्या मतानुसार बौद्धिक घटक हे 4 आहेत आणि भौतिक घटक हा 1 आहे की नाही? आणि या स्लाइड मध्ये बघा तेच सगळे घटक आहेत. मला सांगायचं काय आहे, लक्ष द्या, मला सांगायचं असं आहे की जर आपल्याला प्रश्न असा विचारला, आणि तो असतो दरवर्षी, तो म्हणजे समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्राच्या उदयामध्ये युरोपियन समाजातील परिवर्तन कसं कारणीभूत ठरलं, समाजशास्त्राच्या उदयामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीची काय भूमिका आहे, समाजशास्त्राच्या उदयामध्ये हे काय ते काय असं काय काहीही आलं समाजशास्त्राच्या उदयाबाबत तर आपण या घटकांचा उल्लेख करणारच आहे की याच्यामुळे असं झालं तसं झालं, बरोबर ना? आता उत्तर विद्यार्थी 2 प्रकारे लिहू शकतात. एक, पहिला ए नावाचा विद्यार्थी, तो काय करेल, सरळ सरळ ही डायग्राम काढेल आणि सांगेल की ह्या सगळ्या त्या ऐतिहासिक घटना आहेत आणि या घटनामुळेच आधुनिकीकरण आलं आणि आधुनिकीकरणामुळे पुढे समाजशास्त्राचा उदय झाला. ओके, उत्तर बरोबर आहे, काही अडचण नाही आहे. आता दुसरा विद्यार्थी तो मात्र काय करेल, तो असं म्हणेल की एम फ्रान्सिस अब्राहम यांच्या मतानुसार समाजशास्त्राचा उदय हा काही बौद्धिक घटकामुळे आणि काही भौतिक घटकामुळे झाला, घडून आला. आणि मग तो बौद्धिक घटकामध्ये तेच लिहिल, भौतिक घटकामध्ये पण तेच लिहिल. हे घटक वेगळे आहेत का? हे घटक वेगळे आहेत नाहीये, मांडण्याची पद्धत वेगळी आहे. मार्क्स कोणाला मिळतील जास्त? याला. कारण ह्याने काय केलं, नुसते फॅक्टर नाही लिहिले, ह्याने काय केलं, विश्लेषण केलं. पहिलं विश्लेषण कसं केलं, ह्या सगळ्या फॅक्टर मध्ये त्याने हे शोधलं की अरे हे इथपर्यंत आहेत ना, हे सगळे बौद्धिक घटक आहेत आणि हा जो घटक आहे तो कसा आहे, भौतिक आहे. त्याने हे विश्लेषण केलं म्हणजे एक पाऊल पुढचं टाकलं, म्हणून त्याला मार्क्स आहेत. आणि दुसरं कारण काय आहे, विचारवंताला कोट केलं, विचारवंताला कोट केलं. जाती नष्ट झालीच पाहिजे, चांगलं आहे, छान आहे, काही अडचण नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जाती नष्ट झाली पाहिजे, हा हे बरोबर आहे. मग ह्याला 1 मार्क आहे. कळला का फरक? हा, समजतोय?
आणि त्यामुळे आपल्याला सोशिओलॉजीमध्ये काय करायचं असतं, सोशिओलॉजीच नाही, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सोशल सायन्समध्ये जा, कुठेही कुठलाही विषय, ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या मते, तुम्ही निबंध लिहित असताना सुद्धा नाही का, त्यात तुम्ही कविता लिहिता पण कुणाचे नाव लिहिता ना खाली, का? कारण त्याला काय होतं, एक फॅक्ट जोडली, त्याला एक ऑथेंटिसिटी येते, बरोबर आहे का? असं आपल्याला ठिकठिकाणी हे करत जायचं आहे. इथपर्यंत ठीक आहे सगळं? चला आता पुढे जाऊयात. मग आता आपल्याला काय करायचं आहे, याच बौद्धिक घटकांपैकी पहिला घटक अभ्यासायचा आहे, तो म्हणजे पुनर्जागरणाचा. ठीक आहे ना? चला, कोण सांगणार पुनर्जागरण म्हणजे काय? पुनर्जागरण कोण सांगणार? बर, पहिला मुद्दा मला हा विचारायचा आहे की लेक्चर पाहिलं ना कालचं? हा, सगळं झालं ना? व्हेरी गुड. चला, जर थोडस आपण युरोपच्या इतिहासाचा विचार केला तर युरोपचा इतिहास कसा पाहता येतो बघा. त्यामध्ये सुरुवातीला ही ग्रीस वगैरे सारखी राज्य आहेत आणि त्या काळामध्ये ज्ञान विज्ञानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, ज्याला तुम्ही प्राचीन असा युरोप म्हणू शकता. पण प्राचीन कालखंड जेव्हा संपतो, अराउंड एक 6व-7व शतक आहे तिथलं, आणि रोमन साम्राज्य हळूहळू लयाला जाण्याची ती अवस्था आहे. पण ते टिकून राहिलं, बरेच काळ ते टिकून राहिलं. म्हणजे 6व्या शतकापासून 7व्या शतकापासून ते अगदी 14व्या शतकापर्यंत हा युरोपचा मध्ययुगीन कालखंड आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्म हा अतिशय प्रभावी बनला. धर्माची मक्तेदारी सर्वत्र आली. काय झालं? धर्माची मक्तेदारी ही सर्वत्र आहे. हा मध्ययुग. आणि इथे धर्म, आता खरं तर धर्म काय असतो? धर्माने मानवतावादी मूल्यांचा प्रसार करावा की नाही, धर्माने अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत करावी. इथे उलट होत होतं, धर्मच लोकांना अडचणीत आणत होता, धर्मच लोकांचं शोषण करत होता, आहे की नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मनुष्य हा कसा आहे? विचार करणारा प्राणी आहे. विचार आपण करतो. आय थिंक देअरफॉर आय एम असं म्हणलेलं आहे देकार्तने, आहे की नाही. मग मी विचार करतो म्हणून मी आहे, आपण विचार करतो म्हणून आपण मनुष्य आहे. अन्यथा आपल्यात आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे? काहीच नाहीये फरक. मग होतं काय की हे फक्त युरोप मधल्या पोप लोकांनाच माहिती आहे असं नाही, पृथ्वी तलावरच्या प्रत्येक राजा आणि धर्म प्रमुखाला हे माहिती आहे की मनुष्यांना जर तुम्हाला गुलाम बनवायचा असेल तर त्याचे विचार कुंठित करावे लागतात. त्याने विचार करू नये, विचार त्याने केला की तो आपला गुलाम राहत नाही. म्हणून इथे पोप आणि धर्म म्हणजे ती संस्था चर्च यांनी काय केलं, लोकांची मती कुंठित केली. मती म्हणजे विचार करण्याची शक्ती, आणि हे कुंठित केली. आणि कशी कुंठित करायची? विचार करू नये लोकांनी. हे कसं करायचं? तर लोकांनी प्रश्न विचारू नये, कारण प्रश्न विचारणं हे उत्सुकतेचा स्रोत असतो, किंवा उत्सुकतेतून आपण प्रश्न विचारतो, प्रश्नातून आपण नवीन माहिती निर्माण करतो, आहे त्या माहितीला आपण आव्हान देतो. लहान मुलं बघा तुम्ही कसे असतात, है ना, कंटिन्युअसली सगळं, कुठल्याही पृथ्वी तलावरचं कोणतंही मूल घ्या, त्यात एक समान गुण आहे, आणि तो म्हणजे प्रश्न विचारणं. ते आजारी असल्यानंतर त्याला गोळी आपण खायला दिली, काय म्हणतात ते? हे ना काय होतं? तू म्हणता अरे खा रे, हे बरं होतंय, हा पाय दुखायचा राहतो तुझा. पण गोळी खाल्ल्यानंतर पोटात जाईल ना, पायात कशी काय जाईल? मग कसं काय बरं होणार? बरोबर ना? त्याचा प्रश्न जेन्युइन आहे, आपल्याला उत्तर देता येत नाही. अरे तर काय माहिती कसं जात येते, तू खा बेट्या. आणि आपल्याकडे एक प्रकार आणखी असतो, लहान मुलं प्रश्न विचारायला लागले की मोठे काय म्हणतात? तुझं नाक फार वाढलंय रे. तर काय करायचंय? तरी संपळ, मोठ्या माणसामध्ये बोलायचं नाही. म्हणजे काय करताय तुम्ही? त्या विजिगीषू वृत्तीला, जिज्ञासू वृत्तीला, त्याच्या तार्किक वृत्तीला तुम्ही कुंठित करताय. त्याने प्रश्न विचारले पाहिजेत, त्याच्याशिवाय त्याला ते कळतच नाही काय चाललंय आणि काय नाही. त्याला विचारू दे. पण मध्ययुगामध्ये धर्म प्रमुखांनी हेच काम केलं. त्यांनी हे सांगितलं की प्रश्न विचारू नका, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावं समाधान. प्रश्न विचारायचा नाही, जसं सांगितलंय तसं स्वीकारायचं आणि त्या पद्धतीने जगायचं.
कारण आम्हाला सर्वातलं सर्व कळतं, कारण आम्ही त्या ईश्वराचा जो संदेश आहे तो तुमच्यावर पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. तुम्ही विचार करू नका, तुम्ही त्यात पडू नका. जे धर्मग्रंथात लिहिलेलं आहे, धर्मग्रंथात मुळात वेगळंच लिहिलेलं असतं. ह्यांना जे पाहिजे तेच हे सांगतात अर्थ त्याचा काढून, बरोबर का. आणि मग हे सांगायला सुरुवात. त्यामुळे लोक कसे आहेत, लोक इथे कुठल्याही प्रकारे प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न नाही विचारला, नवीन ज्ञान निर्मिती नाही. नवीन ज्ञान नाही म्हणजे ज्ञानाचा प्रकाश नाही, आणि ज्ञानाचा प्रकाश नाही म्हणजे सर्वत्र अंधकार आहे. आणि म्हणून ते मध्ययुगाला काय म्हणतात, हे अंधकारमय युग होतं. आणि अंधार पडला की आपल्याला झोप येते, है ना. अंधकारमय वातावरण असेल तर आपल्याला झोप येते. आणि म्हणून या अंधकारमय वातावरणामध्ये कोणतेही नवीन विचार, नवीन प्रश्न, नवीन ज्ञान निर्माण होत नव्हतं. अशा ह्या अंधकारमय युगामध्ये समाज हा झोपलेला होता. म्हणजेच तो प्रवाही नव्हता, तो आहे तसाच राहिला होता अनेक शतक. म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, समाज हा झोपलेला आहे. आणि या झोपलेल्या समाजाला जाग करण्याचं काम हे पुनर्जागरणात झालं, असा त्याचा सगळा अर्थ आहे. या झोपलेल्या समाजाला पुन्हा जाग करण्याचं काम पुनर्जागरणात झालं. गेटिंग. हा तो पहिला मुद्दा. दुसरा तो म्हणजे याच पुनर्जागरणामध्ये मग जे प्रश्न विचारले जात नव्हते, जे ज्ञान नवीन निर्माण होत नव्हतं, जी चिकित्सा केली जात नव्हती, त्या सगळ्या गोष्टींना इथे सुरुवात झाली या पुनर्जागरणामध्ये. पण एक लक्षात घ्या, जे शेकडो वर्ष हा जो मध्ययुगीन कालखंड आहे, जो शेकडो वर्ष टिकून आहे, या शेकडो वर्ष टिकून असलेल्या या समाजाला अचानकपणे तुम्ही सांगू शकत नाही धर्म थोतांड आहे, ईश्वर असत्य आहे. तुम्ही सांगू शकत नाही. कारण का, लोक ते स्वीकारत नाहीत. ते अचानकपणे होत नसतं. मग तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये काम करावं लागतं. आणि म्हणून पुनर्जागरणामध्ये बघा, पुनर्जागरण आहे आणि पुढचा टप्पा कुठला आहे, धर्म सुधारणा. पुनर्जागरण घडून गेल्यानंतर सुधारण्याची मागणी आहे. पुनर्जागरणामध्ये ते सुधारणा मागत नाहीत, कारण त्यांना फक्त एकच काम करायचं होतं पुनर्जागरणामध्ये, ते म्हणजे या लोकांना जाग करायचंय, हलवून जाग करायचंय, एवढंच. म्हणजे काय, त्यांच्या मनामध्ये तो किंतु निर्माण करायचा आहे. पण आला पाहिजे. ऐकतो आम्ही तुमचं, पण महाराज, पण आला की महाराज येते गारत का, कारण त्याला माहिती आहे प्रश्न विचारणार. हा, लोकांच्या मनात किंतु निर्माण करायचंय, पण निर्माण करायचंय, म्हणजे प्रश्न निर्माण करायचा आहे. पण त्यासाठी लोक जागे झाले पाहिजेत ना, बरोबर ना. लोक जागे झाले पाहिजेत. मग लोक जागे करण्यासाठी काय, तर आता त्याची व्याख्या आपण बघितली तर पुनर्जन्माची काय, नवीन जन्म, पुनर्जन्म, सांस्कृतिक पुनर्जन्म आहे की नाही. मध्ययुगीन कट्टरता, परंपरा आणि वाईट प्रथामधून युरोपियन लोकांचा पुनर्जन्म. आणि इथे मग येते आपली म्हणजे आपल्या सर्वांची मोनालिसा, आहे की नाही. हा, आय थिंक काल का परवाच्या लोकसत्ताला बघा, कालच होतं ना. हा, शरद बावेस्कर सरांनी ते लिहिलेला एक लेख आहे. मोनालिसाचं चित्र पण आहे आणि त्यावर त्यांनी लेख पण लिहिलेला आहे, नाही का. मला असं वाटलेलं की त्यामध्ये ते बरेचसं काही त्याबद्दल सांगतील, पण त्यांनी काही सांगितलं नाही. असो, त्यांचा हेतू वेगळा आहे. त्यांच्या त्या फ्रान्सच्या आधुनिकीकरणाबद्दल त्यांनी त्यात लिहिलेलं आहे. असो, पण आपण हे केलेलं आहे डिस्कस, नाही का मोनालिसाचं चित्र महत्वाचं आहे. हा, येस. तुझं नाव काय म्हणला, तुझं? हा, किरण. येस, किरण. मोनालिसाला बघितलं कधी, माहिती आहे ना. हा, इथं समोरच आहे. येस. मग का किरण, मोनालिसा का महत्वाची? येस, हे अगदी बरोबर आहे. मोनालिसाकडे कुठूनही बघितलं ना तर ती आपल्याकडे जसे बघत असं दिसते, आहे की नाही. माझ्याकडे बघते का तुझ्याकडे बघते? माझ्याकडे बघते. मोस्ट ऑफ दी हे उत्तर सांगतात लोक, नाही का, की किती कुठूनही बघितलं तरी आपल्याकडे ते बघितल्यासारखं वाटतं. बरं, मोनालिसा चित्र हे पहिलं मानवी चित्र आहे की जे छेद देतं, आव्हान देतं. जो पोप आहे, पोप आणि इतर धर्मगुरू आहेत, ह्या सर्वांनी या मध्ययुगीन कालखंडामध्ये आपला पगडा, आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी काय केलं, तर जर तुम्हाला काही साहित्य निर्माण करायचं ते ईश्वर आणि ईश्वराचा पुत्र आणि ईश्वराचा दूत. जर काही नवीन चित्र तयार करायचंय तर ईश्वर, ईश्वराचा पुत्र, ईश्वराचा दूत.
जर काही लिहायचंय, जर काही मूर्ती घडवायची आहे, जर काही व्हॉटेवर, प्रत्येकाचा अभ्यास विषय कोण असायला पाहिजे? ईश्वर, ईश्वराचा पुत्र राजा आणि ईश्वराचा दूत, हा, या पद्धतीने हे सगळे असायला पाहिजे. लोकांनी हे स्वीकारलं का? कारण या काळामध्ये कोणी प्रश्न विचारतच नाही ना मध्ययुगीन कालखंडामध्ये. पण याला आव्हान द्यायचंय तर ओपनली लिओनार्डो दा विंची रस्त्यावर येत नाही अलका चौकामध्ये आणि मोठ्याने बोलत नाही, आता या सगळे या तारखेला मी काय करणार आहे, तुमच्या ह्या मतांना आव्हान देणार आहे, असं काही तो म्हणत नाही. त्याने शांततेत क्रांती केली. काय केलं त्याने? फक्त एक चित्र काढून ठेवलं व्यक्तीचं. आता ऑटोमॅटिक लोक विचार करायला लागलेत, कारण लोकांना भीती ना, अरे 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 आता लिओनार्डोच्या तोंडात किडे पडायला लागतील, सडून जायला लागेल याचं शरीर, कारण ह्याने पोपचं म्हणणं नाकारलंय, हे प्रतिबंधित होतं, हे निषिद्ध होतं, हे असं कसं काही केलं याने, हे चुकीचं आहे, आता काहीतरी होणार याला. त्याला काहीच झालं नाहीये, लिओनार्डो आहे तसाच आहे, उलट तो अधिक प्रसिद्ध झाला, अधिक त्याला प्रसिद्धी मिळते. लोकांच्या मनामध्ये ते प्रश्न निर्माण होत आहेत की मग जर असं घडत नसेल काही जे सांगितलंय पोपने, तर याचा अर्थ पोप खोटं बोलत असेल किंवा लिओनार्डोकडे काहीतरी दैवी शक्ती असेल. पण लिओनार्डो तर असं काहीच सांगत नाहीये, म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी पोपच्या म्हणण्याला आपण आहे तसं स्वीकारणं बंद केलं पाहिजे, किंवा पोपने तरी त्याचं स्पष्टीकरण द्यावं की हे काय आहे. पण ते पोप देत नव्हता, नाही का? साधी गोष्ट, ते देत नाही, कारण त्या नाहीच आहे ना त्याकडे काही. म्हणजेच काय, इथे लोक काय झाले, खडबडून जागे झाले. ही प्रक्रिया म्हणजे काय? पुनर्जागरण, पुनर्जन्म. तर या पद्धतीनेच या काळामध्ये मग अनेक नवनवीन शोध, नवनवीन भाग हे घडायला लागतात, बाबी निर्माण व्हायला लागतात. आणि मग म्हणूनच आपल्याला काय करायचं इथे की पुनर्जागरण ही स्वतःमध्ये एक व्यापक संकल्पना आहे, व्यापक घटना आहे की ज्याच्या अंतर्गत काय बघा, वाणिज्यिक क्रांती आहे आणि त्याचबरोबर वैज्ञानिक क्रांती आहे. ह्या दोन क्रांत्या पुनर्जागरणाच्या कालखंडादरम्यान घडून आल्या, बरोबर ना? आणि ह्या ज्या दोन क्रांत्या घडल्या यालाच मिळून एकत्र काय म्हणतो आपण? पुनर्जागरण आहे. आता हे क्लिष्ट आहे. क्लिष्ट म्हणजे कसं की पुनर्जागरण काही असा प्रवाह नाहीये की जो एकाच वेळेस सगळ्या युरोपमध्ये निर्माण झाला, असं नाहीये. पुनर्जागरण पहिल्यांदा इटलीमध्ये 14व्या-15व्या शतकात आहे, पुढे ते फ्रान्समध्ये 16व्या शतकात आहे, पुढे ते जर्मनीकडे, असं सरकत सरकत जातं सगळीकडे हळूहळू. त्यामुळे ह्या सगळ्या घटना एक सोबतच चाललेल्या आहेत. पण आपल्याला सोपं व्हावं म्हणून आपण काय केलं, तुकडे केलेले आहेत. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला पुनर्जागरणाचा प्रश्न येईल तेव्हा कशाबद्दल लिहायचं आहे? वाणिज्यिक क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती. महत्वाची आहे पहिली वाणिज्यिक क्रांती. या वाणिज्यिक क्रांतीनेच खऱ्या अर्थाने पुनर्जागरणासाठी एक अत्यंत अनुकूल, पोषक अशी परिस्थिती निर्माण केली. ओके, मग वाणिज्यिक क्रांती काय आहे आपण त्याकडे वळूयात. वाणिज्यिक क्रांती काय? वाणिज्यिक क्रांतीचं स्वरूप नव्या भूमीचा शोध आहे, त्याचबरोबर सागरी महामार्गांचा शोध आहे, सागरी मार्गांचा शोध आहे, त्याचबरोबर आहे की नाही नव्या उत्पादन आहे, आणि त्याचबरोबर आणि संघटना वगैरे यांचा या ठिकाणी उदय होतोय, बरोबर आहे का? आता हे वाणिज्यिक जे काही क्रांती आहे त्याच्यामध्ये जो पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोलंबसचं गर्वगीत. माहितीये का? नाही, असो. कोलंबस हा कुठे निघाला होता? महाराष्ट्राकडे, हा, भारताकडे, बरोबर ना? त्याला भारताकडे यायचं होतं, पण तो पोहोचला कुठे? अमेरिकेला, नाही का? म्हणजे चुकून त्याला काय झालं, अमेरिकेचा शोध लागला. आपल्यासाठी तो शोध महत्वाचा आहे का? कारण याच्यामुळे एक नवीन बाजारपेठ सुद्धा उपलब्ध झाली युरोपियन मालासाठी, बरोबर आहे? आणि त्याचबरोबर या अमेरिकेमध्ये जे पिकलं जात आहे मका, तंबाखू, ह्या वस्तू काय झाल्या? युरोपमध्ये आल्या, बाजारपेठेमध्ये नव्या वस्तू आल्या. त्याचबरोबर हा व्यापाराचा नवीन मार्ग निर्माण झाला, नवीन बाजारपेठ, नवीन वस्तू, व्यापार वाढला, बरोबर ना? एका बाजूला. दुसऱ्या बाजूला वास्को द गामा आहे की नाही? हा वास्को द गामा हा निघाला त्या पोर्तुगाल पासून,
केप ऑफ द गुड होप, तिथून पुढे मग भारतात येऊन त्याने सगळं सोनं दिलं भारतीय लोकांना आणि विकत काय घेतलं? काळे मिरे, बरोबर ना? कारण त्याशिवाय चिकन टिक्का तयारच होत नाही, म्हणजे चव येत नाही ना. मटन चिकन हे जे मांस खायचे युरोपियन लोक, अहो त्यांना चवच लागत नाही आणि ते अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्यासाठी आणि ते तिकडे पिकत नाही. म्हणून काळे मिरे तो घेऊन गेला. म्हणून काय त्याला म्हणतात? पिवळं सोनं दिलं आणि काळं सोनं तो घेऊन गेला आणि त्याचा इथे व्यापार करून प्रचंड पैसा कमावला. अशा पद्धतीने पुन्हा एकदा नवीन बाजारपेठ, नवीन वस्तू व्यापारामध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर जाता जाता त्याने काय केलं? इथे गुलाम, आफ्रिकेतले गुलाम पण गोळा केले, आफ्रिकेतले गुलाम विकत घेतलेत. मग तो असेल, पुढचे इतर काही व्यापारी असतील, ह्या सगळ्यांनी हे सगळे गुलाम पण विकत घेतले आणि हे गुलाम विकत घेऊन हे या अमेरिकेकडे पाठवलेत. कारण तिथे तंबाखू पिकवायचे, मका पिकवायचे. म्हणजेच काय झालं? अशा पद्धतीने व्यापारामध्ये वाढ होत गेली, आहे की नाही? मग भारतातून हे इथे मसाले घेऊन जात आहेत, या ठिकाणी गुलाम अमेरिकेला घेऊन जात आहेत, अमेरिकेतून तंबाखू आणि मका या ठिकाणी आणतायत, पुढे ते इकडे पण गुलाम घेऊन गेले दक्षिण अमेरिकेमध्ये. अशा पद्धतीने व्यापारामध्ये भरभराट होते. इथून सुद्धा मसाले ते इथं आणतायत, इंडोनेशिया, मलाया वगैरे ह्या प्रकारे. पण इथे फक्त व्यापार होतोय का? हो, व्यापार तर होतोच आहे, व्यापार आहे की नाही? नव्या वस्तू आल्या इथे आणि ह्या नव्या वस्तू, नव्या व्यापार हा कसा आहे? फायदेशीर आहे. पण हा जसा फायदेशीर आहे तसाच तो रिस्की पण आहे. कसा आहे तो? रिस्की आहे. आणि हा व्यापार रिस्की असल्या कारणाने, जोखीम असल्या कारणाने, अरे तुम्हाला समुद्र मार्गे जायचंय ना, तिथे चाचे वगैरे भरपूर असतात. चाचे म्हणजे समुद्री चाचे, पायरेट्स, लुटेरे ते असतात तिथे. मग होतं काय की व्यापार तर फायद्याचा आहे पण रिस्क तर भरपूर आहे. मग ही रिस्क उचलायची कोणी? व्यापारी स्वतःमध्ये एवढा सक्षम नसतो की जो रिस्क उचलेल. मग इथे एक धनाढ्य व्यापाऱ्यांचा, धनाढ्य लोकांचा एक वर्ग निर्माण झाला किंवा वर्ग पुढे आला आणि तो काय म्हणाला व्यापाऱ्यांना की हे बघा, एक काम करा, तुम्ही एवढे भले मोठे पैसे सोनं घेऊन जाल तर डेफिनेटली तुम्हाला कोणतरी लुटेल. असं करूया, आम्ही तुम्हाला काय करतो, एक पत्र लिहितो, ह्या पत्रावर हा शिक्का असेल, हे पत्र घेऊन जा आणि तिथे द्या. या पत्राच्या मोबदल्यात तुम्हाला तिथे काळे मिरे विकत घेता येतील. हा, आणि तिथून ते काळे मिरे इथे आणा. इथे आणल्यानंतर तुम्ही काय करा, ते इथं विका. ओके. म्हणजे पूर्वी आपल्याकडे एक वस्तू व्यापार होता बघा. हा, तांदूळ द्या, गहू घ्या, ज्वारी घ्या, मीठ द्या, हे वस्तूचं असं चालायचं ना. हा, बार्टर सिस्टम, वस्तू विनिमय पद्धत. आता काय झालं? आता आल्या हुंड्या. हुंड्या म्हणजे काय की असा एक कागद की ज्या कागदावर एका कंपनीचा शिक्का आहे आणि ती कंपनी म्हणते हे कागद घेऊन जा, तिथे द्या. समजा ह्या कागदाला 100 रुपयाची किंमत आहे, हा कागद तिथे जा, द्या त्यांना, ते तुम्हाला 100 रुपयाचे काळे मिरे देतील. ठीक आहे. आणि ते तुम्ही काय करा, घेऊन या इकडे, काही हरकत नाही. पण मग त्या लोकांना कागदाचा काय फायदा? काही नाही. ते तिथल्या देशातल्या लोकांना तेच 100 रुपयाचा कागद देतील की जे व्यापारी इथे येणार आहेत युरोपमध्ये आणि युरोपमध्ये येऊन ते काही वस्तू विकत घेणार आहेत. तोच कागद ते इथं युरोपमध्ये आणून ते वस्तू विकत घेऊ शकतात. म्हणजे आता तुम्हाला कॅरी करायचं आहे फक्त एक कागद, ना की सोनं, ना की पैसे. लक्षात आलं? दुसरी गोष्ट, मग हे मोठमोठे व्यापारी होते जे जहाजाने जायचे यायचे, त्यांना अजून मोठी गलबत बांधायची आहेत, अजून मोठे जहाज बांधायचे आहेत, अजून मोठ्या वस्तू घ्यायच्यात, पैसा पाहिजे त्यासाठी. हा आणायचा कुठून? मग हे धनाढ्य व्यापारी म्हणाले, काम करा, आम्ही तुमच्यामध्ये गुंतवतो पैसे, पण प्रॉफिट मला झाला की प्रॉफिट मधले एवढे टक्के आम्हाला. हे जे मी तुम्हाला उदाहरण सांगतोय हे कशाचं आहे? हे आजच्या आधुनिक शेअर मार्केटचं आहे. आजचा आधुनिक शेअर मार्केट जो जन्माला आला तो याच पद्धतीने जन्माला आला. मित्रांनो, इथे जे आपण एक शब्द लिहिला बघा, नव्या संस्थांचा उदय, नवीन संघटना, ते म्हणजे काय? हुंडी. ही इकॉनॉमिक्स मधली टर्म आहे, ह्याला इंग्लिश मध्ये बिल म्हणतात. तर ही हुंडी संकल्पना आली. शेअर मार्केट सारख्या संकल्पना इथे जन्माला आल्या. त्यामुळे झालं काय? नव्या संस्था, नव्या व्यापारी संघटना इथे जन्माला आलेल्या आहेत. आणि हे एक लक्षात घ्या की याचा
परिणाम काय होतो? त्याचा परिणाम असा होतो की यामुळे एक लोकांचा असा समुदाय निर्माण झाला की जो ना शेतीवर अवलंबून आहे, ना तो धर्म आणि राजकारण किंवा राजा त्याच्या पदरी कामाला आहे, ना तो राजाच्या पदरी कामाला आहे, ना तो शेतीत कामाला आहे, ना तो शेतकऱ्यांप्रमाणे कनिष्ठ वर्ग आहे, ना तो राजा आणि उमरावांप्रमाणे उच्च वर्ग आहे. हा एक मधलाच वर्ग निर्माण झाला आणि तो म्हणजे मध्यम वर्ग, मिडल क्लास या काळामध्ये जन्माला आला. मध्यम वर्ग हा या काळामध्ये जन्माला आला, मिडल क्लास. आणि मित्रांनो, कमर्शियल रेव्होल्युशनचं सगळ्यात महत्वाचं योगदान काय तर मिडल क्लास आहे. का? कारण मध्यम वर्गच आहे ज्याने जगाला परिवर्तित केलं. कुठलीही क्रांती घ्या, अमेरिकन क्रांती, रशियन राज्यक्रांती, चायनी, भारत, कुठलीही घ्या, जे परिवर्तन आणलं ते मध्यम वर्गाने आणलेलं आहे. कारण कनिष्ठ वर्गाचा सगळा दिवस आणि रात्र 2 वेळेचं अन्न मिळवण्यामध्ये जातो आणि उच्च वर्गाची दिवस आणि रात्र पैसा गोळा करण्यामध्ये जातो. पण मध्यम वर्ग असा असतो, त्याच्याकडे पोट भरेल एवढं 4 पैसे असतात आणि भरपूर पैसा कमवण्याची इच्छा नसते. मग याच्याकडे भरपूर काय असतो? वेळ असतो. आणि जेव्हा वेळ भरपूर असतो तेव्हा माणूस काय करतो? रील्स बघतो. नाही, आता बघतो तो. पूर्वी काय करायचा? तो विचार करायचा. मग जसं की न्यूटन ऍपलच्या झाडाखाली कशाला गेला होता? पत्ते खेळायला गेला होता का? कशाला गेला होता ऍपल झाडाखाली तो? काही नाही, विचार. जेवलोय भरपूर आमरस पोळी, तिकडे वड वडलेला आहे, आता काय करायचं? चला जरा फेरफटका मारूया. विचार. मध्यम वर्ग हा नेहमी कसा आहे? तो वेळ असल्या कारणाने विचार करतो आणि जिथे विचार मग तिथे तो व्यवस्थेला हादरे देतो. म्हणून हा मध्यम वर्ग फार महत्वाचा आहे, कारण याच मध्यम वर्गामुळे पुनर्जागरण घडून आलं. येते लक्षात? म्हणून कमर्शियल रेव्होल्युशन ही पुनर्जागरणाची सुरुवात का? कारण तिथे मध्यम वर्ग जन्माला आला आणि हा मध्यम वर्ग आता विचार करतोय, अरे पोप असा का करतोय? हा मध्यम वर्ग भरपूर आहे ना, आता वेळ आहे, बसल्या बसल्या काय करा? पेंटिंग काढा, काहीतरी लिहा. बरोबर का? हे सगळं मध्यम वर्गाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हे आपल्याला इथे पाहायचंय. आणि म्हणून या कमर्शियल रेव्होल्युशनचे परिणाम काय? पहिला, वाणिज्य व्यापाराचा विस्तार झाला. अमेरिका, भारत इथपर्यंत. नवीन बाजारपेठा, आफ्रिका, भारत, दक्षिण अमेरिका, हे सगळं. पारंपरिक उपजीविका आधारित अर्थव्यवस्था आता नफ्यावर आधारित बनली. नफा मिळवायचा आहे ना, भरपूर पैसा कमवायचा आहे, हे मान्य पण झालं या काळामध्ये. त्यामुळे नव्या विचारांची, कल्पनांची, सांस्कृतिक मूल्यांची देवाणघेवाण. फक्त व्यापार करत नाही तुम्ही संस्कृतीची देवाणघेवाण करताय, बरोबर ना? आणि त्याचबरोबर चर्चच्या अधपतनास सुरुवात झाली. का? मध्ये इथे मध्यम वर्ग जन्माला येतो ना आता इथे, आणि हा मध्यम वर्ग प्रश्न विचारायला लागतोय हळूहळू आता इथे. आणि म्हणून चर्चच्या शक्तीच्या अधिपतनाला सुरुवात झाली. चर्चच्या शक्तीच्या अधिपतनाला सुरुवात झाली 2 कारणांनी. पहिलं, मूल्यांची देवाणघेवाण. जी लोक भारतात आले तर भारतात बघितलं, भारतात येशू नाहीच आहे. हे तर म्हणायचे देवाचा पुत्र फक्त एकच आहे, येशू. मग ह्या लोकांचा कोण आहे? यांचा देवाचा पुत्र, देव, हे ते सगळे वेगळेच आहे ते. म्हणजे याचा अर्थ एकतर येशू हा फक्त युरोप करताय का? आणि जर तसं नसेल तर मग इथे का नाही आहेत येशू? आणि जर इथं नसतील येशू, त्याचा अर्थ पोप जे सांगतोय ते पुन्हा खोट आहे. अधपतनाला सुरुवात झाली आहे. आपण अधपतन झालं म्हणतोय का? नाही, सुरुवात झाली. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, कोलंबसला कोण पाठवलं? वास्को द गामाला कोण पाठवलं? ह्या सगळ्यांचा आश्रय आणि स्पॉन्सर, मेन स्पॉन्सर जो होता तो राजा होता. त्यामुळे व्यापारामुळे, नफ्यामुळे फायदा जास्तीत जास्त झाला तो राजाला झाला. लक्षात घ्या. आणि त्यामुळे राजाचं वर्चस्व वाढत जात आहे, संपत्तिक, आर्थिक वगैरे. आणि पोपचं मात्र हे पण महत्वाचं कारण आहे की जिथे राजा हा अधिक प्रबळ बनायला लागला आणि पोपची शक्ती ही हळूहळू कमी व्हायला लागली. समजतं हे सगळं? तर हे होतं त्या कमर्शियल रेव्होल्युशन बद्दल. आणि मग येते आपली आता वैज्ञानिक क्रांती. मग आता पुनर्जागरणानंतर पुढे काय येणार? वैज्ञानिक क्रांती, बरोबर ना?
आता ही जी वैज्ञानिक क्रांती आहे ती ही तेवढीच महत्वाची आहे की नाही. मग वैज्ञानिक क्रांती जी घडून येते त्यासाठी असं म्हटलं जातं की वैज्ञानिक क्रांती जी आहे ती कुठे कोपर्निकस पासून सुरू झाली आणि त्याचा शेवट कुठे झाला, न्यूटन पर्यंत. सो कोपर्निकस पासून सुरू झालेली ही क्रांती न्यूटन पर्यंत येऊन थांबते. आणि नैसर्गिक म्हणजे याची व्याख्या जर बघितली तुम्ही, शब्द कसा आहे बघा, नैसर्गिक तत्वज्ञानाच्या उदयामुळे युरोपियन समाजामध्ये संस्थात्मक तसेच विचार व श्रद्धा यांच्या दरम्यान घडून आलेले ऐतिहासिक परिवर्तन. मी तुम्हाला सांगितलं असेल त्यामध्ये तत्वज्ञान ही काय म्हणली जाते, सर्व विषयांची आई. फिलॉसॉफी इज द मदर ऑफ ऑल सायन्सेस. सर्व विज्ञानांचं मूळ कशात आहे, तत्वज्ञानामध्ये. ह्या तत्वज्ञानामधून पुढे नैसर्गिक तत्वज्ञान जन्माला आलं, जे निसर्गाबद्दल अभ्यास करतं, आणि या तत्वज्ञानातून सामाजिक तत्वज्ञान पण जन्माला आलं, जे समाजाबद्दल अभ्यास करतं. नैसर्गिक तत्वज्ञान जे निसर्गाबद्दल अभ्यास करतं ते म्हणजे काय, विज्ञान. कसलं विज्ञान, नैसर्गिक विज्ञान. जसं उदाहरणार्थ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि सामाजिक तत्वज्ञान हे सामाजिक विज्ञान मानलं गेलं, ज्याच्यामधून वेगवेगळे इतिहास, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी आणि मग पुढे सोशोलॉजी यासारखे विषय निर्माण झाले. पण मूळ कशात आहे हे सगळ्यांचं, तत्वज्ञानामध्ये. मग आपण व्याख्या कशी केली, नैसर्गिक तत्वज्ञानाच्या उदयामुळे. म्हणजे कशाच्या उदयामुळे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या उदयामुळे. जे युरोपियन समाजामध्ये जे संस्थात्मक तसेच विचार श्रद्धा यांच्या दरम्यान जे परिवर्तन आलं, ते परिवर्तन म्हणजे काय आहे, ते परिवर्तन म्हणजे वैज्ञानिक क्रांती आहे. गेटिंग ऑनलाईन समजतंय का, तर ती वैज्ञानिक क्रांती आहे. पण ही वैज्ञानिक क्रांती घडली कशी, ही वैज्ञानिक क्रांती घडली कशी, तर ती वेगवेगळ्या स्वरूपात घडली. हे त्याचं स्वरूप आहे. जसं दृश्यकला, लिओनार्डो दा विंचीचं आपण जे मगाशी उदाहरण पाहिलं ते कसं आहे, वैज्ञानिक क्रांतीतलं उदाहरण आहे. ओके. त्यानंतर औषधशास्त्र, मेडिसिन, आपण त्या चर्चा केली लेक्चरमध्ये आपल्या. विल्यम हार्वे असतील, है की नाही, वेसालियस असतील. माणसाचं शवविच्छेदन करण्याची प्रथा या काळात आली. ते पूर्वी करूच देत नव्हते मध्ययुगीन कालखंडात. का, त्याला जायचंय ना प्रवासाला पुढच्या अजून मेल्यानंतर. कुठे, स्वर्गात. मग स्वर्गात जाताना एक हात नाही, पाय नाही, मध्ये कुठेतरी त्याचं हृदय नाही, असं कसं काय जाईल हा. म्हणून तसं ते शवविच्छेदन करायचं नाही. पण शवविच्छेदन केलंच नाही तर नक्की त्याच्या शरीराच्या आत काय आहे आणि कुठून काय चालतं कळणार कसं, आहे की नाही. म्हणून मी तुम्हाला फोटो पण दाखवलाय ज्यामध्ये हृदय, शरीर कुठं काय आणून ठेवलं होतं त्यांनी, ते मध्ययुगीन कालखंडातलं, आहे की नाही. हे सगळे त्यामध्ये. मग होतं काय की या काळात मेडिसिन, मानवी शरीराचं विच्छेदन सुरू झालं, रक्तप्रवाह, हे सगळं सायन्स. त्यापाठी मग सायन्स कळायला लागलं ना. माणूस आजारी का पडतो, कसा बरा करता येऊ शकतो, त्यासाठी मंत्र, जादूटोना याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणजे काल परवा उत्तर प्रदेशमध्ये एक कबड्डी खेळाडू, राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू हा मेला. कशाने मेला माहितीये, रेबीज मुळे मेला तो. काय असतो रेबीज, जेव्हा पिसाळलेला कुत्रा असतो बघा, तो चावला की रेबीज होतो. आणि रेबीज ज्याला होतो त्याच्यावर उपचारच नाहीये, कारण त्याला पाण्याची भीती, हवेची भीती, तो पाणीच पित नाही. आणि हळूहळू मेंदूचं नियंत्रण शिथिल होतं आणि त्याला घास गिळणं, पाणी पिणं सगळं बंद होऊन जातं. आणि एक किती चांगुलपणा, एक गटारामध्ये पडलेलं कुत्र्याचं पिल्लू होतं, त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून त्याने त्या पिल्लाला बाहेर काढलं, त्याचा दात त्याला लागला. पण अज्ञान, काय होतं, कुत्र्याचं पिल्लू चावलं तर काय झालं त्याला, म्हणजे रेबीज हा प्रकारच माहित नाही त्या गावात आणि त्या लोकांना. आणि जवळपास महिनाभरानंतर जेव्हा ते हळूहळू बोटं शिथिल व्हायला लागली, सगळं शरीर शिथिल व्हायला लागलं,
अंधुकने दिसायला लागलं, मग काहीतरी होत आहे, घडतंय. पण तोपर्यंत रेबीज पसरलेला होता. तरी यांनी काय केलं? मंत्र, तंत्र, जादू, टोना हे सगळं केलं. त्यात अजून दिवस गेले, वेळ वाया गेला. शेवटी तो काल परवा त्याचा ते कुत्र्यासारखंच ते लिटरली वागायला लागतात आणि तो मेला. म्हणजे आज 21व्या शतकात भारतातली सुद्धा ही परिस्थिती आहे. काय? आपण आजही जादू, टोना, मंत्र, यंत्र ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. विचार करा त्या काळातला युरोप आणि त्या काळ कसा असेल, समजतंय का? आणि त्याला आव्हान देणं सोपं काम नाहीये. खगोलशास्त्र, पृथ्वी स्थिर का सूर्य स्थिर, बरोबर ना? आजही तुम्हाला माहितीये पृथ्वी फ्लॅट आहे असं म्हणणारे तुम्हाला बरेच सापडतात, आहे की नाही? पृथ्वी कशी आहे? फ्लॅट आहे. पण हे मग केपलर, गॅलिलिओ यासारख्या लोकांनी काय केलं? तरी फक्त एवढं सांगितलं, पृथ्वी स्थिर नाहीये, सूर्य स्थिर आहे आणि सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. पृथ्वी लंबवर्तुळाकार फिरते, बरोबर ना? तारेमंडल आहे, हे असं आहे, हे तसं आहे. हे फक्त सांगतायत बरं का. हे काही पोपला म्हणत नाहीत, बघ तुझ्याबद्दल आम्ही असं म्हणलंय, बिलकुल नाही. हे फक्त स्वतः सांगतायत की आम्हाला असं वाटतं पृथ्वी स्थिर नाहीये, सूर्य स्थिर आहे. लोकांना ऑटोमॅटिकली प्रश्न पडतात. हो, लोक ऑटोमॅटिक हे ऐकल्यानंतर विचार करायला लागतात. एकतर तुमचं ते काय करतील? तिरस्कार करतील किंवा तुमचा स्वीकार करतील, पण विचार मात्र करायला लागले. आणि शिक्षण, मुद्रण कला, सांगितलं याचं उदाहरण तुम्हाला मी, छापखाना, की छापखाना किती महत्वाचा आहे किंवा पुस्तक कसं ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी लोक प्रयत्न करतात. शेखर गायकवाड सरांचं उदाहरण सांगितलंय बघा. तर किती म्हणजे छोटी गोष्ट आहे, 20 रुपयांचं पुस्तक, पण लोकांनी वाचू नये का? कारण आपलं सगळं मग पुढे अर्थकारणच गडबडतं. हे त्याला त्यांना चांगलं माहिती होतं. मुद्रण कला, छापखाना, एखादं पूर्वी काय मनुस्क्रिप्ट म्हणजे हाताने लिहिणं, किती प्रसार होणार आहे. पण छापखाना आल्यानंतर काय झालं? येस, त्याचं प्रोडक्शन वाढलं, किंमत कमी झाली पुस्तकांची, या सगळ्या गोष्टींची, आणि सहजपणे तुमचे विचार तुम्हाला अनेक लोकांपर्यंत प्रसरत करणं सोपं झालं. अनेक लोक ते वाचू लागले. हे आहे सायंटिफिक रेव्होल्युशन. आणि याच्यामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन नियम, नवीन शोध, हे सगळं जे काही येतंय यालाच क्युम्युलेटिव्हली आपण काय म्हणतोय? वैज्ञानिक क्रांती. आणि याच वैज्ञानिक क्रांतीचा परिणाम म्हणजे काय? मग पुढे बुद्धी प्रामाण्यवादाचा उदय. बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय? आहे तसंच त्याचा स्वीकार न करण्याच्या ऐवजी स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर ते घासून तासून बघायचं, आहे की नाही? ते सत्य आहे का नाही त्याला प्रश्न विचारा. म्हणजे आपल्या बुद्धीचा त्या ठिकाणी वापर करा. जशाच तसे आहे तसे स्वीकारू नका. पुराणामध्ये जे दिलेलं आहे तसं स्वीकारू नका. सत्सद विवेक बुद्धीचा वापर करा. बुद्धीचा वापर करा. बुद्धी आहे ना आपल्याकडे, ते तर्कसंगत विचार, कॉझेशन, लॉजिक, बेसिकली लॉजिक. काय आहे की जर दिवस होतोय आणि दिवसानंतर रात्र येते, तर नक्की याच्या पाठीमागे काहीतरी कारण असणार आहे. ते काय कारण आहे? ते तर्काने शोधण्याचा प्रयत्न करणं. तर्काने शोधण्याचा प्रयत्न करणं. आणि कसं असतं बघा, समाजामध्ये, निसर्गामध्ये पॅटर्न असतात. जर ते पॅटर्न कळले तर तर्क त्यातून विकसित होत जायला लागतो. जसं की फॉर एक्झाम्पल, ऑफिस जेव्हा भरतात आणि ऑफिस जेव्हा सुटतात त्यावेळेस ट्रॅफिक जास्त असतं. हा काय आहे? हा तर्क आहे. निरीक्षणावर आधारित हा तुमचा तर्क आहे, बरोबर का? आणि मग त्यावेळेस अशा वेळा तुम्ही टाळाव्यात जाणे येण्यासाठी. हा पुढचा तर्क आहे, बरोबर आहे का? आणि तर्काला सुसंगत असा विचार हे काय करतोय? हे कोणी सांगितलं म्हणून स्वीकारतोय का? नाही. आपण स्वतः निरीक्षणाअंती काहीतरी तर्क निर्माण करतोय आणि त्यातून हे अनुभवजन्यता म्हणजे काय? येस शिवगंगा, स्वतः, येस, स्वतः अनुभव घेणे
आणि पंचेंद्रियांच्या माध्यमातून ज्याला आपण अनुभवू शकतो त्यालाच काय म्हणायचं? सत्य स्वीकारायचं. त्यालाच आपण अनुभवजन्यता म्हणतो. पाप, पुण्य, आत्मा या गोष्टी आपल्याला दिसतात, टच करता येतात? नाही. मग त्याला आपण स्वीकारायचं का? नाही. विज्ञान म्हणतं त्याला स्वीकारायचं नाही. आपण विज्ञानाबद्दल बोलतोय. ते काय म्हणतं? जे अनुभवता येत नाही त्याला स्वीकारू नका. याच्यावरतीच अनेकांच्या पिढ्यानपिढ्या पोसल्या जात आहेत, ज्यातून तुमचं शोषण होतंय. जे नाहीचे कुठे अस्तित्वात त्याची भीती दाखवून काय नरकामध्ये गेल्यानंतर सुये बरोबर ना, असं काहीतरी दाखवायचं आणि मग घाबरवायचं आणि त्यातून मग सगळी हे या पद्धतीने चाललेलं होतं. अनुभवजन्यता याच्या विरोधात होतं. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार. नियम शोधा, नियमांचा तिथे शोध घ्या आणि नियमांच्या आधारे तुम्ही प्रत्येक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करा. वैज्ञानिक दृष्टिकोन हे एकदम उलट आहे. कशाच्या? अंधश्रद्धेच्या. डोळे बंद करून स्वीकारू नका. डोळे उघडे ठेवा, बाकीच्या सर्व गोष्टींचा वापर करा आणि ते स्वीकारा. नैसर्गिक शास्त्रांचा उदय, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच काळामध्ये जन्माला आले आणि हे सगळे काय करायला लागले? मग निसर्गामध्ये जे जे काही नियम अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांचा शोध घ्यायला लागले. आहे की नाही? हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. मानवतावाद बघा, हे शब्द आहेत ना, हे कीवर्ड्स आहेत. हे सगळे जे आहेत ना हे कीवर्ड्स आहेत. आपल्या उत्तरामध्ये हे शब्द यायला पाहिजेत, हे कीवर्ड्स यायला पाहिजेत. बाकी याच्या सोबतची बॅटिंग तुम्हाला जी करायची ती करा, आंधी डोळे बंद करून, काही फरक पडत नाही, पण कीवर्ड आला पाहिजे. गेटिंग? मग तसंच आहे मानवतावाद. मानवतावाद म्हणजे काय? मग बघा, ह्युमॅनिझम आहे. इझम कुठेही आला ना, इझम म्हणजे विचारधारा. तर मानवतावाद ही अशी विचारधारा आहे की ज्या अंतर्गत विचारांच्या चिकित्सेच्या केंद्रस्थानी मनुष्य असतो. विचारांच्या चिकित्सेच्या नवनिर्मितीच्या केंद्रस्थानी मनुष्य असतो. पूर्वी मध्ययुगीन कालखंडामध्ये विचारांच्या चिकित्सेच्या आणि नवनिर्मितीच्या केंद्रस्थानी ईश्वर होता. नवीन काही पुस्तक लिहायचंय ईश्वराबद्दल, नवीन काही तुम्हाला मांडणी करायचे ईश्वराबद्दल, तुम्हाला काही जर समजा चर्चा करायची ईश्वराबद्दल, सुख कुणाचं महत्वाचं मानायचंय? ईश्वराचं. तुम्ही उपाशी राहा, त्याला अगोदर त्या ठिकाणी काय करा? नैवेद्य दाखवा. असं. पण मानवतावादामध्ये काय आहे? चर्चेच्या केंद्रस्थानी ईश्वर नाही, मनुष्य असला पाहिजे. नवनिर्मितीच्या केंद्रस्थानी मनुष्य असला पाहिजे. विचारांच्या केंद्रस्थानी मनुष्य असला पाहिजे. सुखाच्या केंद्रस्थानी मनुष्य असला पाहिजे. जर काहीही तुम्हाला जे काही करायचंय ना, तर मनुष्य. नवीन ज्ञान निर्माण करायचंय, मनुष्यासाठी करा. प्रश्न सोडवायचे मनुष्याचे सोडवा. संरक्षण मनुष्याचं करा. सगळ्या म्हणून नवनिर्मितीच्या, चिकित्सेच्या, विचारांच्या केंद्रस्थानी मनुष्य असणं किंवा मनुष्याला ग्राह्य धरणं म्हणजे मानवतावाद असतो. पहिला. मग दुसरा, त्यातून पुढे आला मानवतावाद की जिथे कोणताही मनुष्य हा मनुष्यच आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये मग भेदभाव न करणं आलं. मानवाला केंद्रस्थानी ठेवलंय ना तुम्ही, का तुम्ही फक्त गोऱ्या मानवाला ठेवलंय? तर तुम्ही फक्त पुरुष मानवाला ठेवलंय का तुम्ही फक्त युरोपियन मानवाला ठेवलंय? नाही ना, मनुष्य, पृथ्वी तलावरचा सर्व मानव हा मानव आहे. या अर्थाने मग ती समता, मग बंधुत्व, मग विश्वबंधुत्व हे सगळं आलं. ते मानवतेतून पुढे काय होतं? प्रसृत पावायला लागतं, विकसित व्हायला लागतं. ते मानवतावाद. समजलं? पण हे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला व्यक्तिवाद पण आला. सर्व मानव, सर्व मनुष्य यांचं हित झालंच पाहिजे, पण त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे अधिकार आपण मान्य केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहेत. तो गुलाम असू दे, तो सर्वसामान्य असू दे, तो राजा असू दे, कोणी असू दे, व्यक्तीचे अधिकार, व्यक्तीचं अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे. ते आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये डावलू शकत नाही. त्यानंतर धर्मनिरपेक्षता. ऍक्च्युली या ठिकाणी ना फक्त उल्लेख येतो, अजून अशी काही संकल्पना विकसित झालेली नाहीये धर्मनिरपेक्षतेची. ही संकल्पना खऱ्या अर्थाने कुठे येते? प्रबोधन कालखंडात, बरं का. इथे फक्त त्याचा उल्लेख आहे.
शास्त्रीय विचारांचा पुनर्शोध सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लेटो यांच्या काळामध्ये खूप छान प्रकारचं साहित्य निर्माण झालं होतं, विचार मांडण्यात आले होते. मात्र मध्ययुगीन कालखंडात काय झालं, त्याचा विसर पडला. उदाहरणार्थ सॉक्रेटिसचं एक मोठं असं विधान आहे, ते म्हणायचे नॉलेज इज द व्हर्च्यू. खरा सद्गुण कोणता, तर ज्ञान. आणि ज्ञान मिळवणं यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही सतत प्रश्न विचारले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही तुमचे प्रश्न विचारत नाही आणि त्याला समाधानकारक पुढचा व्यक्ती उत्तर देत नाही, तोपर्यंत तुम्ही पुढच्या व्यक्ती कोणी असू दे त्याला मान द्यायचा नाही, सन्मान द्यायचा नाही, असं सॉक्रेटिस सांगायचं. त्यामुळे सॉक्रेटिसचं हे म्हणणं ऐकून त्या ग्रीसमधले सगळे तरुण एकत्र व्हायचे आणि ते उठसूट प्रत्येकाला प्रश्न विचारत सुटायचे. तो एक वेगळाच प्रकार आहे तो. असो, पण काय केलं सॉक्रेटिसने, प्रश्न विचारायला उद्युक्त केलं लोकांना. ज्ञान हेच खऱ्या अर्थाने सर्वोत्तम गुण आहे. मग हे जे विचार आहेत ना त्या काळातले, हे पुन्हा इथे रिवाईव्ह झाले, पुन्हा या ठिकाणी जन्माला आले, पुन्हा ते या ठिकाणी शोधले गेले. आणि मग पुन्हा सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लेटो यांचे विचार, त्यांचे काही म्हणणं आहे ते पुन्हा महत्वाचं ठरायला लागलं. राष्ट्र, राज्य या संकल्पना पुन्हा इथे महत्वाच्या ठरायला लागल्या. कला आणि निरीक्षण, मग इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलेचे प्रयोग सुरू झाले. वेगवेगळी कला, मग ती घरांची बांधकामं असतील, रस्त्यांची बांधकामं असतील. मग हे जे तुम्ही बघताय ना आता, आजचा जो युरोप आहे, विशेष करून जे पॅरिस वगैरे जे आहेत बघा, तर यासारखी शहरं जी कलेने काय ओतप्रोत भरलेली आहेत. व्हेनिस सारखं शहर, पॅरिस सारखं शहर, ठीक आहे, ही शहरं जी आहेत ना ती या काळात विकसित झाली आहेत. हेवा वाटावा अशा प्रकारची कला, सौंदर्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हे इथे आहे. मध्ययुगीन काळामध्ये ह्याला सगळी बंधनं होती ना, आता बंधनं नाही आहेत. आता काय आहे, मुक्त आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं तुम्ही करा. हे इथं आलं सगळं. मग पुतळे वगैरे सगळे माणसांचे बनवायला सुरुवात झाली, रोमच्या राजांची वगैरे सगळं सुरू झालं इथे. शहरीकरण, खरं तर फार शहरीकरण या काळात विकसित नाही झालं वैज्ञानिक क्रांतीमुळे, पण थोडंफार. कुठे का, वाणिज्यिक क्रांतीमुळे बघा काही बंदरं विकसित झाली ना, बंदरांच्या मार्फतच हे आहे, व्यापार आहे. त्या बंदरांचं रूपांतर अशा शहरामध्ये, एवढंच आहे, फार नाही, पण सुरुवात झाली असं म्हणायचं. खरं शहरीकरण सुरू झालं औद्योगिक क्रांतीने. इथे फक्त त्याची सुरुवात आहे. खरं शहरीकरण औद्योगिक क्रांतीनंतर. ठीक आहे, हे इथपर्यंत आपण या सगळ्यांचे परिणाम पाहू शकता. जायचं पुढे, एक शेवटचा मुद्दा, धर्म सुधारणा. आतापर्यंत वाणिज्यिक क्रांतीमध्ये आणि वैज्ञानिक क्रांतीमध्ये काय केलं, प्रश्न विचारलेत, है ना. त्या हजारो वर्षांच्या परंपरेला छेद दिलाय, आव्हान दिलंय. पण आतापर्यंत अजून ते हे म्हणत नव्हते की पोपनं असं करायला पाहिजे, राजन तसं केलं पाहिजे, ते म्हणत नाहीयेत. पहिल्यांदा आत्ता या कालखंडामध्ये काही एकत्र येत आहेत लोक आणि ते मागणी करतायत की आता फक्त आम्ही प्रश्न विचारणार नाहीये, तुमच्यामध्ये बदल झाले पाहिजेत, ही मागणी पण करणार आहोत. तुमच्यात सुधारणा झालीच पाहिजे. आणि मग ती लोक म्हणजे विशेष करून जे महत्वाचे होते ते कुठे गेले, आत्ता इथे होते की, इथे आहेत ते. कोण, मार्टिन ल्यूथर किंग, जॉन केल्विन आणि उर्वे झ्विंगली. सो ही सारखी लोक आहेत. आणि हे कोण आहेत माहितीये, हे सगळेच्या सगळे धर्म उपदेशक आहेत. ते असं नाही आहे ते वैज्ञानिक आहेत. म्हणजे धर्म उपदेशकांनीच त्या ठिकाणी प्रहार केलाय. कुणावर, कॅथलिक चर्चवर, पोपवर, पोपच्या शोषणावर. त्यांचेच लोक आहेत धर्म उपदेशक, आहे की नाही. आणि मग ही जी लोक आहेत हे काय करतायत, तर पोप नाही, म्हणजे त्याच्यात उदाहरण तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, की पाप कमी व्हावं म्हणून पासेस. मार्टिन ल्यूथर किंग हे जर्मनीचे, ते गेले रोमला. मुळात कसं संन्यस्त माणूस हा, असं वाटलं होतं की रे नाही, त्या ख्रिश्चन धर्माने, बायबलने, याने सगळं काही सुटणारेत प्रश्न. आणि त्या आशेनेच ते गेले रोमला भेटायला, त्या व्हॅटिकन सिटीमध्ये वगैरे. तिथे गेल्यानंतर बघितलं तर काय, पासेस विकले जात आहेत आणि लोक खरेदी करतायत की आमच्या पंजोबाचं 100 रुपयाचं पाप कमी करताय का, तेवढं द्या की पास. आमच्या आजोबांचं पण लय पाप केले हो त्यांनी, हे 1000 रुपयाचं पाप हे घ्या. नाही, मी कशाला पाप कर, मी करत नसतो पाप. पाप कुणाचं, आजोबाचं, पंजोबाचं, आजीचं. आणि त्यासाठी लोक हे खरेदी करतायत. बरं, हे सगळं कळतं ह्या माणसांना.
सर्वसामान्य माणसाचा राग नाही हो, का? कारण त्यांची मतीच काय बद्ध आहे, कुंठित आहे. पण जे धर्म उपदेशक आहेत त्यांना हे माहिती आहे की असं काही नसतं, बट स्टील ते शोषण करतायत. ते शोषण करतायत लोकांचं पासेसच्या नावाखाली. आणि हे कुठेतरी उद्विग्न करणारं होतं. मग त्यांना काय झालं माहितीये? त्यांना असं झालं की नाही, माझा मूळ ख्रिश्चन धर्म असा नाहीये, माझा मूळ ख्रिश्चन धर्म असा नाहीये, मूळ बायबल असं नाहीये, मूळ येशूचा संदेश असा नाहीये. हे जे केलेलं आहे धर्मथोतांड जे केलंय ना, हे सगळं नंतर पोपने केलेलं आहे. आणि म्हणून जसं दयानंद सरस्वती यांनी भारतामध्ये वेदांकडे परत चला हा नारा दिला, तसाच इथे मार्टिन ल्यूथर किंग यांनी नारा दिला, मूळ बायबलकडे परत चला, मूळ येशूकडे परत चला. कुठेही ह्या लोकांनी येशू किंवा त्यांचं अस्तित्व किंवा बायबलचं अस्तित्व नाकारलेलं नाही. त्यांनी फक्त हेच म्हणलेलं आहे की आमच्या मूळ धर्मामध्ये हे शोषण नव्हतं, येशूचा मंत्र हा प्रेमाचा होता. हे तिरस्कार करतायत, आम्हाला हे नको आहे. आणि मग तो गेला रागारागाने मार्टिन ल्यूथर किंग, त्याने 30 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या लिहिल्या पत्रकावर आणि जाऊन त्याने चिकटवलं, म्हणजे ते ठोकूनच दिलं त्याचं खरं तर त्या चर्चच्या भिंतीच्या बाहेर. तेव्हाचा पोप म्हणाला, येडा आहे, येड्याचं काय ऐकताय, आमच्याकडेच होतं हे शिकायला, पण हे येडं झालेलं, येड्याचं काही लक्षात घेऊ नका. असं धिडकारून दिलं हो. असं म्हणजे काय म्हणतात ना त्याला, की खिजगंतीत पण घ्यायचं नाही. पण काय, हळूहळू प्रिंटिंग प्रेस आली होती. त्या प्रिंटिंग प्रेसमुळे मार्टिन ल्यूथर किंगला एक चांगलं साधन सापडलं होतं. कसं की हे आपले विचार छापायचे आणि लोकांना वितरित करायचे. त्यामुळे हळूहळू लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. आणि दुसरीकडे राजा आणि पोप यांच्यामध्ये नेहमीच भांडण आहे. सत्ता कुणाकडे, धार्मिक सत्ता प्रमुख का राजकीय सत्ता प्रमुख? तो राजकीय सत्ता राजा मग काय करतोय, मार्टिन ल्यूथर किंगला सपोर्ट करतोय. राजकारण कसं असतं बघा हे. आणि याच्यातून होतं काय की मार्टिन ल्यूथर किंग हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागतात. जर्मनीमध्ये मार्टिन ल्यूथर किंग, तर उर्विक झ्विंगली आणि हे जे आहेत जॉन केल्विन, हे स्वित्झर्लंड आणि बेल्जियम या परिसरामध्ये चळवळ उभी राहते. आता मात्र पोपला कुठेतरी आपल्याला आव्हान निर्माण करणारं कोणतरी आलंय असं वाटायला लागतं. आणि पोप ह्या सगळ्यांना धर्मातून बाहेर काढणार एवढ्यात ह्या सगळ्या लोकांनी पोपचा निषेध व्यक्त करत आम्हीच मूळ बायबलकडे जाणार आहोत म्हणून ते सर्वजण बाहेर पडतात. आणि निषेध व्यक्त करून, प्रोटेस्ट करून बाहेर पडलेले हे लोक जे आहेत यांना मग काय म्हटलं गेलं, काय नाव आलं ह्या सगळ्या लोकांना? प्रोटेस्ट करून बाहेर पडलेले प्रोटेस्टंट, हे सगळे आले प्रोटेस्टंट. आणि मग ख्रिश्चन धर्मामध्ये 2 भाग पडले, एक म्हणजे कॅथलिक आणि दुसरा म्हणजे प्रोटेस्टंट. असे हे 2 पंथ त्या ठिकाणी आले. आणि ह्या प्रोटेस्टंट लोकांनी मग वेगवेगळ्या प्रकारे सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला धर्मामध्ये, नाही का? जसं की त्यांनी काय केलं, ह्या ज्या सुधारणा त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला, परिणामी पोपचं वर्चस्व नाकारलं, आहे की नाही? हे सगळं झालं का नाही याच्यामध्ये? परिणामी काय झालं, प्रबोधन युगाची वैचारिक बैठक, आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेचा उगम, मानव केंद्रीय भौतिक जीवनास अधिक महत्व, धर्मनिरपेक्षीकरणाचा वेग, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या. आणि आता तर काय सरळ सरळ लोक सुधारणा मागायला लागले. आणि हे शक्य आहे, हे मार्टिन ल्यूथर किंगने दाखवून दिलं, आपण सुधारणा आणू शकतो. यात काही कुठे अडचण? धर्म सुधारणा गेटिंग ओके. मग आपण एक छोटासा प्रश्न लिहूयात. डिस्कस द रोल ऑफ Renaissance in the modernity of Europe. युरोपच्या आधुनिकीकरणामधील पुनर्जागरणाची भूमिका, पुनर्जागरणाच्या भूमिकेची चर्चा करा. मग ज्या पद्धतीने मी सांगितलं किंवा मी सांगेन ते म्हणजे, आज आपण कशा आहोत,
बघा त्या लहान मुलांप्रमाणेच असतं. ते पालतं पडायला लागतंय, मग ते गुडघ्यावर ढकलायला लागतं स्वतःला, मग ते हळूहळू रांगायला लागतं, मग ते उभा राहण्याचा प्रयत्न करतं, मग ते चालण्याचा प्रयत्न करतं, मग धावण्याचा. आपली प्रोसेस ती आहे. पण कुठे ना कुठेतरी हातपाय हलवायला सुरुवात केलं तर, म्हणून आपण सुरुवात केली. आज आपण काय केला, नारळ फोडला असं. मग आता इथून पुढे आपण काय करणार, हळूहळू आपल्या स्वतःमध्ये त्या सुधारणा करत जाणार, आणि ती सुधारणा झाली की मग झालं, मग आपल्याला तिथे पुढे काहीच अडचण नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लिहिताय, दॅट्स व्हेरी गुड, छान. तेच मला अपेक्षित आहे. बाकी उत्तरं जी आहेत त्यामध्ये सुधारणा होणं हे ते आपल्याला करायचंच आहे. ओके, सो डोंट वरी. आता आपण याचं थोडक्यात हे करूयात, चर्चा करूयात, म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे ह्या उत्तरातून ते आपल्याला तिथे कळू शकेल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं प्रश्नामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, उत्तर हे महत्त्वाचं नाही आहे. उत्तरापेक्षा कित्येक पटीने महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रश्नाला समजून घेणं. नक्की प्रश्नाची डिमांड काय आहे हे कळणं फार महत्त्वाचं आहे. आता हा तर साधा सोपा प्रश्न आहे, तसा आपण हळूहळू तर डिफिकल्टी वाढत जाणार. पण मग प्रश्नाची गरज ओळखून घेणं हे पहिलं काम आहे आपलं. दुसरं, प्रत्येक प्रश्नामध्ये एक कीवर्ड असतो, डायरेक्टिव्स, कीवर्ड नाही डायरेक्टिव्ह असतो. डिस्कस, एक्झामाइन, क्रिटिकल एक्झामाइन, ॲनालाइज, इव्हॅल्युएट, असे वेगवेगळे हे असतात, डायरेक्टिव्ह असतात. आणि त्याच्यानुसार तुमचं उत्तराची दिशा हे निश्चित होत असते. पण आत्ता मी तुम्हाला त्याच्यामध्ये अडकवणार नाही आणि त्याबद्दल सांगणारही नाही, कारण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते. तसे कार्ल मार्क्स यांचा आपण अभ्यास केला की त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टिव्हबद्दल सांगेन, पण ते आहेत फार महत्त्वाचे. ओके, पहिल्यांदा आपण काय तांत्रिक नियमामध्ये न अडकता लिहायला शिकायचं आहे. म्हणून आपण शब्दांचं बंधन घालणार नाही, पाहून न पाहून ते बंधन घालणार नाही, डायरेक्टिव्हचं बंधन घालणार नाही. तुम्ही लिहित राहिलं पाहिजे. ठीक आहे, हा दुसरा मुद्दा. आणि मग तिसरा मुद्दा, प्रश्न डिकोड करत असताना जर बघितलं आपण तर याच्यामध्ये पहिला मुद्दा डिस्कस, पुढं काय रोल ऑफ रेनेसां, कशामध्ये मॉडर्निटी ऑफ युरोप. बरोबर आहे का? म्हणजे प्रश्नात साधं सोपं त्यांनी काय विचारले आपल्याला की ते म्हणजे युरोपियन समाज जो आहे तो त्या पारंपरिक युरोप हा जो आहे ते आधुनिक युरोप ही प्रोसेस आहे की नाही. आणि आधुनिक युरोप बनण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसची सुरुवात कुठे झाली, त्या पुनर्जागरणामध्ये झाली. मग ही जी आधुनिकीकरणाची जी प्रोसेस आहे ती सुरू होण्यास पुनर्जागरणाची भूमिका काय, पुनर्जागरणामध्ये असं काय घडलं, पुनर्जागरणाचा असा काय परिणाम आहे की ज्याच्यामुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. फक्त पुनर्जागरणामुळे युरोप आधुनिक बनला नाही आहे, त्याने ती सुरुवात केली आहे प्रोसेस, आहे की नाही. आपल्याला ते इंडिकेट करायचं आहे तिथे. त्यामुळे या संदर्भात आपल्याला त्यांनी ह्या पुनर्जागरणाची भूमिका विचारलेली आहे की नक्की असं काय घडलं पुनर्जागरणाच्या कालखंडात किंवा पुनर्जागरणामुळे की ज्याच्यामुळे युरोपात ही आधुनिकीकरणाची प्रोसेस स्टार्ट झाली. ओके, मग आता आपण त्याचे एक एक मुद्दे. पहिला मुद्दा काय असणार याच्यात, तो म्हणजे प्रस्तावना. आता प्रस्तावना काय लिहायची, याच्यामध्येच बऱ्याच मुलांचं काय होतं, अर्धा वेळ निघून जातो. तर साधं सोपं इथून लक्षात ठेवा, किमान पहिला पेपर शेवट होईपर्यंत. पुढे अजून तुम्हाला बरेच मुद्दे कळणार आहेत. साधं सोपं लक्षात ठेवा की प्रस्तावना म्हणजे काय असते, ज्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे त्याची व्याख्या म्हणजे प्रस्तावना. जसं आपल्या या प्रश्नामध्ये पुनर्जागरणाबद्दल प्रश्न आहे, त्याची व्याख्या लिहा सरळ सरळ, ते फार महत्त्वाचं आहे. किंवा इतर काही फ्लोरिकल लँग्वेज त्यात लिहू नका, हे असं आहे तसं आहे इकडे तिकडे काही नाही लिहायचं, डायरेक्ट लिहायचं की पुनर्जागरण म्हणजे काय, त्याची व्याख्या लिहा.
आणि म्हणून इथून पुढे काय करायचं, आपण आपल्या सिलेबसमध्ये जेवढे टॉपिक सब टॉपिक आहेत का, ह्या सगळ्यांची एक यादी तयार करायची वहीत, आणि त्या प्रत्येकाच्या व्याख्या लिहून काढायच्या. ह्या व्याख्या आपल्याला पाठच असल्या पाहिजेत. व्याख्याचे 2 फायदे होतात प्रस्तावना लिहिण्याचे. पहिला फायदा, व्याख्या म्हणजे कसं असतं, अतिशय कमी शब्दामध्ये, समर्पक शब्दामध्ये त्यांनी ती मांडणी केलेली असते. त्यामुळे अत्यंत प्रभावी आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्षामध्ये आपल्या उत्तराची सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीलाच आपला सिक्सर आहे, आपला प्रभाव पडतो. आणि दुसरं, आपला वेळ वाचतो. कसं करू सुरुवात, प्रश्नाचा आपण निकाल लावला ना, ह्या कसे करायचे, व्याख्याने करायचं. ओके, ह्याला फक्त अपवाद असतात थिंकर्स, बाकी सगळीकडे आपण सुरुवात व्याख्याने करू शकतो. म्हणून इथं काय करूया आपण, प्रस्तावनेमध्ये पुनर्जागरण म्हणजे काय ते लिहा, त्याची व्याख्या लिहून टाका. ही व्याख्या लिहिली. मग त्यानंतर आपण काय लिहिणार, पुनर्जागरणाचा परिणाम आधुनिकतेमध्ये, नाही का. पण समजा मी असं हेडिंग दिलं याच्यात, काय की पुनर्जागरणाचा परिणाम काय झाला. तर इथे 2 बाबी मिसिंग आहेत. पहिली बाब कोणती मिसिंग आहे, ती म्हणजे प्रस्तावना आणि त्यानंतर आपण डायरेक्ट हेडिंग दिलं. पण काय होतं, याच्यामध्ये एक तुटलेपणा येतो, त्याला फ्लो आला पाहिजे. वाचणाऱ्याला प्रस्तावना वाचली की लगेच त्याने डायरेक्ट तुम्ही परिणाम सांगितलेत, ठीक आहे. तसं न करता याला कनेक्ट करा. तर कनेक्टिंग पॅरा, मग कनेक्टिंग पॅरा काढा किंवा एखादी आकृती काढा. जसं की पुनर्जागरण म्हणजे काय, तुम्ही व्याख्या लिहिली, पण पुनर्जागरणाच्या अंतर्गत 2 क्रांती झालेल्या आहेत, तुम्ही त्याची डायग्राम काढा. इथे हे पुनर्जागरण, वाणिज्यिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती, हे इथं काढा. ती काढल्यानंतर त्याला कळेल, अच्छा म्हणजे ह्या विद्यार्थ्याला माहिती आहे नक्की पुनर्जागरणामध्ये काय घडलंय. बरोबर आहे का. मग पुनर्जागरणाच्या अंतर्गत काय घडलं, तर ह्या 2 क्रांत्या घडल्या, आणि ह्या 2 क्रांत्यामुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ओके, हे इथपर्यंत झालं. मग आता तुम्ही काय करू शकता, पुनर्जागरणाचा परिणाम. पण मी मगाशी म्हटलं 2 मुद्दे मिसिंग आहेत. पहिला मुद्दा मिसिंग होता, याच्यात लिंकिंग, फ्लो नव्हता. आकृती काढली आपण आणि फ्लो आला. दुसरा मुद्दा तो म्हणजे ऑनलाईन शिवगंगा. दुसरा मुद्दा तो म्हणजे काय, हेडिंग. हेडिंग मी काय दिलं, पुनर्जागरणाचा परिणाम. प्रश्नात काय शब्द आहे, भूमिका. त्यामुळे काय आहे बघा, कंटेंट तोच असतो, कंटेंट तोच असतो. पण त्याच कंटेंटला प्रश्नामध्ये जो शब्द वापरलाय ना, तो शब्द आपण वापरायचा. म्हणून आपण शब्द काय वापरणार, तुम्ही भूमिका म्हणलाय ना, आम्ही पण भूमिकाच म्हणणार. कट, भूमिका. म्हणजे परीक्षकाला काय कळेल, हां इकडे तिकडे कुठे पळून गेला नाही, हा जे विचारलंय तेच लिहितोय, आहे का नाही. लाईन और लेंथ के साथ बॉलिंग. पण भूमिकेमध्ये लिहायचं काय, परिणामच लिहायचेत. कारण शेवटी त्याच परिणामामुळे आधुनिकीकरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे ना, बरोबर आहे का. मग चला आता मेन बॉडीकडे. मग तुम्ही काय करा, पुनर्जागरणाची भूमिका, मग त्याच्यामध्ये मेन बॉडी. आता मेन बॉडीमध्ये काय करणार, तर मुख्य मेन बॉडी, यामध्ये तुम्हाला 2 पद्धती आहेत. एक, तुम्ही काय करू शकता, सरळ पुनर्जागरण कालखंडाची भूमिका. आणि दुसरं, याच्या अंतर्गत त्याचे मुद्दे लिहा 1 2 3 4, आणि वैज्ञानिक क्रांतीची भूमिका. आणि मग त्याच्यामध्ये 1 2 3 4 मुद्दे लिहा किंवा पॅराग्राफ लिहा, काही फरक पडत नाही. साधी सोपी पद्धत आहे ही. पुनर्जागरण कालखंडामुळे काय परिणाम झाला, म्हणजेच काय भूमिका आहे त्याची, आणि या वैज्ञानिक क्रांतीमुळे काय परिणाम झाला, म्हणजे काय भूमिका आहे. आणि याच्यातून आपल्याला काय सांगायचं आहे की आधुनिकीकरण कसं सुरू झालं. जसं की पुनर्जागरण कालखंडामुळे काय झालं, नफा कमावणं हे नीतिसंमत ठरलं. उपजीविकेवर आधारित अर्थव्यवस्था नफ्यावर आधारित अर्थव्यवस्था बनली, आहे की नाही. मध्यम वर्गाचा उदय झाला, जो विचार करू लागला, विचारांची देवाणघेवाण झाली. हे सगळं कसं आहे, पूर्वी पारंपरिक युरोपमध्ये घडत नव्हतं, आता हे घडायला लागलं. हे म्हणजेच काय आहे,
आधुनिकीकरणाची सुरुवात आहे. मग वैज्ञानिक क्रांतीमध्ये सुद्धा त्या पद्धतीने पॉईंट्स लिहू शकता की मानव प्रथमच वैज्ञानिक क्रांतीमुळे प्रथमच मनुष्य युरोपमध्ये हा बुद्धिप्रामाण्यवादाचा अवलंब करू लागला, तर्कसंगत विचार करू लागला, आहे की नाही? हे सगळं सांगा, पण किमान एक दोन ठिकाणी उदाहरणं पण द्या. जे तुम्ही लिहिताय की तर्कसंगत विचार करू लागला, हो, पण उदाहरण द्या एखादं. जसे की पृथ्वी केंद्रित सिद्धांत नाकारून सूर्य केंद्रित सिद्धांताची मांडणी, आहे की नाही? त्याला उदाहरण दिलं आपण. तर असं 2-3 ठिकाणी किमान उदाहरणं द्या इथे. नाही तुम्हाला असंही करायचं असेल ना, समजा हे हेडिंग दिलं आणि मुद्दे न लिहिता तुम्ही पॅराग्राफ लिहायचं आहे, लिहा, काही हरकत नाही. पॅराग्राफसुद्धा चालतील. पण पॅराग्राफमध्ये कसं असावं, मग जे जे महत्त्वाचे कीवर्ड्स असतात त्यांना अंडरलाईन करावं. त्याला वाचायला लावू नका, त्याला दाखवा लिहिलं आहे सगळं जे तुम्ही शोधताय ते. कारण जनरली परीक्षक वाचत नसतो, शोधत असतो. त्याला जे उत्तर हवं असतं ते तो शोधत असतो. मग अंडरलाईन करा, हां हे इथे येतं, हे बघा, हे असं. गेटिंग? मग हे 2 तुम्ही लिहिलं मेन बॉडीमध्ये आणि मग पुढे काय करा, आता कन्क्लुजन कंपल्सरी लिहायचं. आता सध्या एकच त्याची पद्धत सांगतो कन्क्लुजनची. याच्या अनेक पद्धती आहेत, 5 ते 6 पद्धती आहेत साध्या सोप्या, पण पुन्हा त्या आपण कार्ल मार्क्स नंतर पाहणार आहेत. आता एकच पद्धत सांगतो, ती म्हणजे समरी लिहिणं. अशा प्रकारे वरील प्रमाणे हे शब्द आले की त्याला लगेच कळतं, अच्छा हे आलं, आता अध्याय संपलेला आहे यांचा, असं. मग अशा प्रकारे पुनर्जागरणाची भूमिका युरोपियन समुदायाला, तुम्ही जे काही वरती लिहिलं ना तेच तुम्ही कन्क्लुजनमध्ये पुन्हा समराईज स्वरूपात लिहू शकता. किंवा जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तू लिहिलं ना पल्लवी, हां तू लिहिलंस, कोण लिहिलं आहे, तू लिहिलं आहेस, हां. मग तिने काय केलं आहे, कन्क्लुजनमध्ये तू पण लिहिलं आहेस आय थिंक, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी जे मला उदाहरण सांगितलं, गुलामाला गुलामाची जाणीव करून देणं हे गरजेचं असतं, आहे का? मग गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठतो. मग तिने काय लिहिलं की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्यास ते बंड करून उठतात, अगदी तशाच पद्धतीने येथे पुनर्जागरण कालखंडाने आपली भूमिका बजावली. कोटेशन टाकून तिने कन्क्लुजन केलंय त्याने सुद्धा. गुड, काही हरकत नाही, कारण त्यातून काय होत आहे, वरती जे लिहिलेलं आहे तेच सगळं पुन्हा कन्वे होत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.